ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना तंत्र मंत्र विद्या किंवा अघोरी पूजा केली का असा सवाल केल्यानं चर्चांना उधाण आलंय। एका पीडितेने सांगितलंय की रुपाली चाकणकर स्वतः तंत्र मंत्र करायच्या, यासाठी चाकणकरांनी आपली अनामिका कापल्याचं पीडितेने सांगितलं असं अंधारे म्हणाल्या। हे प्रकरण काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर सप्टेंबर 2024 मधील काही फोटो समोर आलेत, ज्यात चाकणकरांच्या अनामिकेवर बँडेज दिसतंय। हे फोटो अंधारेंनी पत्रकार परिषदेत दाखवले। 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी त्यांनी अनामिका कापून अघोरी पूजा केली का असा सवाल केलाय। सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो दाखवले। फोटोत चाकणकर त्यांच्या अनामिकेवर बँडेज असल्याचं दिसतं आहे। दरम्यान पीडितेने दिलेल्या माहितीनंतर अंधारेंनी पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणते मुद्दे उपस्थित केले तेही आपण बघूयात। खरातसह तंत्र मंत्र अघोरी पूजा। 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती, त्या दिवशी तंत्र मंत्र पूजा केली का असा एक सवाल आहे। अनामिका कापून तंत्र मंत्र अघोरी पूजा केली का, अनामिका त्याकरता कापली का असा अंधारेंनी प्रश्न विचारलाय। 9 सप्टेंबरचा फोटो आणि अनामिकेवर बँडेज हा काय प्रकार आहे, हाही प्रश्न त्यांनी विचारला। सप्टेंबर 2024 पासून जानेवारी 2025 पर्यंत अनामिकेवर बँडेज आहे। बँडेजवरून जखम किती मोठी हे स्पष्ट होतं असंही अंधारेंचं म्हणणं आहे। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। हे गंभीर आहे। अशा पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा जर तंत्रमंत्र विद्यांमध्ये असतील आणि पीडित सांगते की हे आमच्या समोर घडलेलं आहे, हे आमच्या समोर झालेलं आहे। दरम्यान अंधारेंनी दाखवलेल्या 2 सप्टेंबरचा तो फोटो जो आहे तो 2 सप्टेंबरचा नसून 12 सप्टेंबरचा आहे। महिला म्हणून मला टार्गेट करण्यात आलं असं स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिलंय। 2 सप्टेंबरला आपण अजित पवारांच्या दौऱ्यात होतो अशी माहिती त्यांनी दिली आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत। विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला। कुणीतरी त्यांच्या आजच्या बातमीत दाखवलं 2 सप्टेंबरचा फोटो आहे, खरं हा माझा फोटो आहे 12 सप्टेंबरचा। ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं आणि काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं। माझ्या आजही अकाउंटवर गेला तर हे फोटो आहे असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे। आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात आम्ही होतो, हा माझा 2 सप्टेंबरचा फोटो आहे। 2 सप्टेंबरला हा फोटो झाल्यानंतर कुठेही माझ्या हाताला जखम नाही। हा 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरचा फोटो आहे। माझ्या या भागामध्ये अधिकाऱ्यांच्या समवेत रस्त्याची पाहणी, कुठेही हाताला जखम नाही। हा 4 सप्टेंबरचा आहे आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे। कुठेही हाताला जखम नाही। कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहीत नाही। आणि हा 6 सप्टेंबरचा आहे, कोणतीही हाताला जखम नाही। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। मी परत सांगते, यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे।